अतिशय चांगलं स्कोरर आणि चांगल्या मॅचेस आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी झालेले आहे। शेवटची फायनल मॅच हंपरचं सांगणं आहे। दोन बॅट्समन आतमध्ये जातील टीमचे। चला कोण जातंय पटकन, दोन स्कोरर दोन्ही टीमचे पटकन या। ग्राउंड मध्ये कोणी बसता कामा नये। शेवटची मॅच अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात या ठिकाणी होणार आहे। धन्यवाद। याचसाठी होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। लिओ किंग्स एनएसए प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस। दिनांक 11 मार्च 2025 रोजी या स्पर्धेचा प्रवास सुरू झाला। दिनांक 11 रोजी सकाळच्या सत्रामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय महेश भाऊ हिरे यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं विधिवत पूजन करत श्रीफळ वाढवत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला गेला। दिनांक 11 तारखेला सुरू झालेला या स्पर्धेचा प्रवास आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचतोय। या स्पर्धेचा अंतिम सामना, ग्रँड फिनाले, मेगा फिनाले, अंतिम महामुकाबला आपण अनुभवतोय। मुख्य पंच म्हणून आपण बघू शकाल खास पुण्यावरनं आमंत्रित केलेले पुण्याचे मायकल म्हणजे नितीनजी वेताळ। अगदी मागील 3-4 वर्षापासून स्वतः या पद्धतीचं डान्सिंग अंपायरिंग ते करतात। आणखी एक त्यांच्याविषयी सांगायला आवडेल की ते स्वतः लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत। एक मिनिट नितेशी, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत। तर एकदा उपस्थितांना मी विनंती करेल की विघ्नहर्ता, बुद्धिदेवता, शक्तिदेवता, संकटमोचक गणपती बाप्पाचा एकदा जयघोष करूया आणि मग सामन्याला, अंतिम सामन्याला आपण सुरुवात करूया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हॅलो, चलो, थँक्यू। हॅलो, ॲडव्होकेट प्रशांत जाधव पाटील साहेब, त्यांना विनंती, त्यांनी व्यासपीठावर बाळासाहेब निगळ तुम्ही या। मदन भंदुरे बसवले, मदनजी भंदुरे व्यासपीठावर स्थापन झाले, मगच बोलो। व्यासपीठ तुडुंब भरलेलं बाळासाहेब आल्यामुळे अजून भरले ते। खुर्च्या असू द्या। वैष्णव सागर वहिनींना पाठव वर। हां, तुमची कॉमेंट्री चालू ठेवा, आम्ही आलेल्या मान्यवरांचं स्वागत करून घेऊ। यस, थँक्यू। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आणि निश्चितच संपूर्ण सातपूर ग्रामस्थांना आणि उपस्थितांना या आयोजनावर आहे गर्व, मी असे निश्चितच म्हणेल। अंतिम सामना सुरू होतोय। बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल बूट्स या नावाने सुप्रसिद्ध असलेला गोलंदाज नितेश यादव आपल्या वेगासाठी, आपल्या अचूकतेसाठी, आपल्या भेदकतेसाठी ओळखला जाणारा गोलंदाज नितेश। तर समोरच्या बाजूला ऑन स्ट्राइक आपण बघू शकाल, लॉफ्ट केलाय ऑन साइडला, लॉफ्टेड स्ट्रोक। ओहो, व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ फील्ड, सुपर दर्जेदार क्षेत्ररक्षण सीमारेषे जवळ। अगदी 2 धावा विकेटच्या आतमध्ये अगदी वेगाने पळून पूर्ण केले जात आहे। लक्ष्मण महारा विकेट कीपर, थोडंसं फंबल, बॅकअप थोडंसं खराब। नॉन स्ट्रायकिंग एंडला 3ऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला गेला। मुख्य पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल, आमचे निमंत्रित डान्सिंग अंपायर। या चेंडूवर तब्बल 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या। ग्रीन जर्सीमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना संघ जो आपण बघतोय तो एनएसएफ या निलधारा सोशल फाउंडेशन या संघाचे हे खेळाडू सन्माननीय अझरबाई शेख या संघाचे संघमालक आहेत आणि या स्पर्धेचे आयोजन प्रमुख देखील आहेत। लिओ किंग्स या संघाच्या माध्यमातून सन्माननीय सीए मनोजी तांबे सर, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय जानवीताई तांबे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य असं आयोजन या मैदानावर केलं गेलं। बॅक ऑफ द लेन, नॉन साइडला लॉफ्ट केलाय, फटका अगदी स्क्वेअर लेग 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर। चेंडू ट्रॅव्हल करतोय अगदी वेगानं, अगदी बघता बघता चेंडू। हॅलो, मान्य किशोर शेठ मुंदडा काका काळे यांना विनंती आहे, किशोर शेठ मुंदडा यांनी व्यासपीठाजवळ यावं। चेअरमन, माजी चेअरमन बंदुरे साहेब यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यावं। आयोजकांना विनंती आहे, 2-5 खुर्च्या वर पाठवावर, मंडपवाल्यांना बोलवा बरं इथे। 1 मिनिट
तुमची कॉमेंट्री चालू ठेवा साहेब, आमचं चालूच सर. राहील. धावफलक 7-7 आणि तेच पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक, हवेत चेंडू, मात्र विकेटच्या मागच्या बाजूला गली क्षेत्रामध्ये चेंडूला ते अडवलं जात आहे. अगदी जायचं होतं काशीला, पोहोचला वाशीला. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या वरच्या बाजूला इथे चेंडू ब्रश होतोय. हवेत चेंडू फ्लाय झालाय, गली क्षेत्राच्या मागच्या बाजूला चेंडू लँड होतोय. या चेंडूवर मात्र सिंगल असेल, धावफलक जाऊन पोहोचेल 8 धावांवर. हा अंतिम सामना 4 षटकांचा असेल. पहिलं षटक पॉवर प्ले असेल, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे या अंतिम सामन्यासाठी. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय सातपूर शहर एंड कडनं. मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व निमंत्रित मान्यवर आणि सर्वात महत्त्वाचं आमचे लाडके प्रेक्षक फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेत, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओ, इथे पावलांचा वापर केलाय, नो चान्स, अगदी वेगानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा. मेंडेटरी पॉवर प्ले इथे आता संपेल. क्षेत्ररक्षण 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर जाईल. एसपी एसपी कोण आहे? एक मिनिट. बॉलर्स नेम अब्दुल रजाक. ओइले स्लॉट मध्ये चेंडू होता, उचललाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाणी घेऊन जायचंय. बॅट्समन तेजस यांना इथे क्रॅम्प येत आहे. तेजस गांगुर्डे. येलो कलरच्या जर्सीमध्ये आपण जो संघ बघतोय तो सन्माननीय सर एव्हेंजर्स हा संघ, श्री सुधाकर मोरे सरांचा हा संघ अगदी अप्रतिम कामगिरी करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत या संघानं धडक मारली आहे. आणखी एक महत्वाचं की या अंतिम सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आदरणीय लक्ष्मणजी सावजी सर आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख प्रशांतजी जाधव साहेब यांचं देखील इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी सोबतच जे प्रेक्षक स्टँड बनवले गेले त्याचा लोकार्पण सोहळ्याचा भाग होण्यासाठी मान्यवर इथे उपस्थित राहत आहे. सोबतच मंडळ अध्यक्ष सन्माननीय अविनाश पाटील साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. मी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. ऑनसाईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, चांगला बॉल यावेळेस डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. गोलंदाज अब्दुल रज्जाक यांना तुम्ही बघताय बॉलिंग ट्रॅकवर, एक मोठा स्टार्ट. मात्र ज्यावेळेस ते बॉल रिलीज करतात ना त्यावेळेस श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगा यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचा रिलीज करताना त्यांची बॉलिंग स्टाईल जर आपण बघत असाल तर निश्चितच लसित मलिंगा स्टाईल, साइड आर्म बॉलिंग ॲक्शन.
शॉट ऑफ लेन ऑन साइडला पूल केलाय हवेत हा चेंडू, मात्र खाली क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. ग्रँड फिनाले अंतिम सामना. या अंतिम सामन्याचा आनंद आपण सर्वच जण घेतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं, निमंत्रित अतिथींचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. धावफलक जर आपण बघत असाल, या 20 धावा धावफलकावर लागताय. फार मोठ्या संख्येने सातपूर शहर पंचक्रोशीतील असंख्य क्रिकेट रसिक या सामन्याचा, अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेत. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द लाईन. अगदी फुटवर्क बघायला मिळालं नाही. मुख्य पंचांकडनं आपल्या स्टाईलनं इथे लेगबाईचा इशारा दिला जातोय. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. शॉट अप इन द हवेत. पुन्हा एकदा अब्दुल रज्जाक देखील बॉलिंग मार्कवर कोसळत आहे. अगदी बॉलिंग ट्रॅकवर निश्चितच थोडीशी अडचण. या दरम्यान एक लॉफ्टेड स्ट्रोक आपण बघितला आहे. अगदी वेगानं 2 धावा पळून पूर्ण केलं जात आहे. धावफलक पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये 1.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावफलक जाऊन पोहोचेल सर एव्हेंजर्स संघ बिनबाद 23 धावा 23 रन्स. या दरम्यान सर एव्हेंजर्स संघाचे संघमालक सन्माननीय सुधाकरजी मोरे सर यांचे वडील देखील या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुलाच्या आणि आपल्या मुलाच्या संघाला इथे पाठबळ देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी इथे मोरे काका उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. धावफलक 23 बिनबाद 23. ओ हो, पावलांचा वापर, शफल झाले, पिक केलाय, चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. दोन षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक सर एव्हेंजर्स संघ अगदी 14.50च्या सरासरीने 29 धावा धावफलकावर लागत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल सचिन मराठे आलेत. सचिन मराठे हे MR आहेत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह देखील आहेत. आपला जॉब, आपली जबाबदारी सांभाळत असताना क्रिकेट देखील ते खेळतात, चांगल्या पद्धतीचं खेळतात. ऑन साइडला पूल केलाय, वेट अँड वॉच, आउटस्टँडिंग, मॅक्झिमम हिट, षटकार 6. इथे स्वागत केलं जातंय गोलंदाज सचिन मराठे यांचं. अगदी पहिल्या चेंडूवर एक आक्रमण करत असताना तेजसच्या बॅटमधनं एक मॅक्झिमम हिट, स्टँड अँड डिलिव्हर, चांगला प्रहार, मजबूत प्रहार. यावेळेस तेजसच्या बॅटमधनं इन्फॉर्म बॅटर तेजस. धावफलक 35. 2.1 षटकानंतर 30रं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांची ही लढत असेल. हा अंतिम सामना 4 षटकांचा असेल. धावफलक 35. 2.1 षटकानंतर. ओ इनसाइड एज, क्लीन बोल्ड, दांडी गुल, यष्ट्या उद्ध्वस्त.
जबरदस्त ब्रेक थ्रू मिळून देत असताना सचिन मराडे यांच्याकडनं हा चेंडू आपण बघतोय. भले पहिल्या चेंडूवर षटकार आला, मात्र तरीही न घाबरता न थांबता चांगल्या गोलंदाजीवर फोकस केलं आणि इथे बॅट्समनला क्लीन बोल्ड केलं. नवीन बॅटर आलेत, कृष्णा खिल्लारे आलेत, ज्यांना सातपूर शहरामध्ये पाहुणा या नावाने देखील ओळखलं जातं. आणि या अगोदर आपण सेमीफायनलमध्ये बघितलं असेल की पाहुणाने स्वतःला सिद्ध केलं. आणि मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. ते त्यांनी केलंय. लॉफ्ट केलाय, सुपर, अप्रतिम स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. यस यस यस, इट्स अ 4 रन्स. पुण्याचे मायकल आमचे डान्सिंग अंपायर. धावफलक 4 ने पुढे जाईल. 39-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला खेळून काढला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोला स्पर्श करत चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. तिथे एसपी अगदी वेगानं चेंडूच्या मागे जात आहे. एसपीने 45 नंबरचा जर्सी परिधान केलाय आणि धाव संख्या 2.4 षटकानंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावफलक 1 गडी बाद 40. बरची जर्सी इथून एसपीने सर्वांनी तुम्ही इकडे या ना. ओ स्लॉट मध्ये त्यांना चेंडू होता, समोर recording खेळून करता येत काढलाय. नाही. आहे तिथे निर्णय घेता येणार नाही क्षेत्ररक्षक काही आहे. अंपायरला, अगदी third पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं चेंडूच्या मागे आले फिल्डर. चेंडूला अडवलंय. ज्या वेगानं चेंडूला पिक केलं त्याच वेगानं चेंडूला आपल्या सहकार्याच्या दिशेने रिटर्न देखील केलं गेलंय. या सिंगल सोबत धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2.5 षटकानंतर धावफलक 1 गडी बाद 41 धावा. काय जबरदस्त जल्लोष. मंडपवाल्यांना विनंती, त्यांनी विनंती असेल की प्रेक्षक गॅलरीच्या समोरच्या बाजूला खुर्च्यांची व्यवस्था आपण करावी. ऑन साइडला आडव्या बॅटनं प्रहार केलाय. वाह, चांगला फील्ड सीमारेषे जवळ. नितेश यादव बॅकअप. इथे कलेक्शन थोडंसं खराब सचिन मराठे यांच्याकडनं. अगदी दुसरी धाव मात्र विरोधी संघाला अगदी ज्या पद्धतीने दिवाळीला बोनस वाटला जातो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे मैदानावर विपक्ष संघाला बोनस दिला गेला, गिफ्ट दिली गेली. इथे 2 धावा येतील. धावफलक 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 43 धावा. थोडंसं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल, तुमच्या टीम हडल्स कमी करा, बैठका कमी करा मैदानाच्या आतमधल्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही. या अगोदरच आपण टॉसच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारचं बॅड लाईट स्वीकारलं जाणार नाही. अगदी तरीही मार्च महिना आहे, दिवस मोठा असतो. 4 षटकांची ही लढत असेल. स्ट्रायकिंग एंड आपण बघू शकाल, कृष्णा आहेत. कृष्णा अथर्व ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कृष्णा खिल्लारे. धावफलक 43. समोर आले, पावलांचा वापर केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल बघायला मिळालं, मात्र लगेचच स्वतःला सावरलं गेलंय. चेंडूला पीक करत असताना पुन्हा एकदा त्याच वेगानं रिटर्न देखील केलाय. सिंगल येते, 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक 3.1 षटकानंतर 1 गडी बाद 44 धावा. तब्बल 1 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल या स्पर्धेच्या विजेत्याला. यावेळेस वेग कमी आहे. समोर लावा. लो या ट्रॉफीच्या समोर लावा. ट्रॉफीच्या शांतराम निगळ यांना विनंती. दादा निगळ अगदी आपल्या स्टाईलनं इथे व्हाईट बॉलचा इशारा देत आहे आमचे मुख्य पंच, आमचे पुण्याचे मायकल, डान्सिंग अंपायर. 1 अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक 45. मनोजी ये इथं अजून खुर्च्या द्यायला लावा ना आयोजकांना. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. या खुर्च्या इथं घे समोर. संपर्क झाला नाही. डॉट बॉल असेल. वेग कमी आहे इथे गोलंदाज शाकिर यांचा, मात्र अचूकतेवर ते भर देत आहे. योग्य टप्प्यावर चेंडूला पिच करताय. चांगली लाईन आणि चांगली लेंथ बघायला मिळते शाकिर यांच्याकडनं. कृष्णा खिल्लारे ऑन स्ट्राईक. ऑन साइडला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या मागच्या बाजूला थोडंसं खराब विकेट किपिंग लक्ष्मण महारा यांच्याकडनं.
बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल, बाईकच्या माध्यमातून ही अतिरिक्त धाव मिळेल, धाव संख्या 1 ने पुढे जाईल. दाफलक जाऊन पोहोचेल टीम सर अव्हेंजर्स 3.3 षटकानंतर 1 गडी बाद 46 धावा. 46 लॉस ऑफ 1 विकेट. थांबा 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 डीजे. ओ लॉफ्ट केलाय, सुपर डम द ग्राउंड षटकार 6. धावसंख्या वेगाने पुढे जाते. 52 धावा धावफलकावर लागतात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं पार्टनरशिप देखील इथे रचलं जाते, पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. या दरम्यान अगदी लेग स्टंपच्या फारच बाहेर डाऊन द लेग, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. अगदी SRK स्टाईलनं, जी सिग्नेचर स्टाईल आहे शाहरुख खान यांची, त्या स्टाईलनं इथे व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. धावफलक पुढे जाईल. ओहो लॉफ्ट केलाय, बॅकफूट पंच बघायला मिळतोय. मॅक्सिमम हिट षटकार 6. छातीवर आला. अगदी याच पद्धतीने विराट कोहली यांनी षटकार मारत पाकिस्तान संघाला हरवलं होतं. ते आठवणी आता ताज्या होत आहे. एक जबरदस्त प्रहार समोरच्या क्षेत्रामध्ये ओव्हर द लॉंग ऑन, ओव्हर द रोफ षटकार येतोय. धावफलक पुढे जातोय. एकोणसाठ धावा. इथे शफल झाले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. संधी असेल इथे धावचित करण्याची आणि शेवटच्या बॉलवर इथे पाहुणा धाव बाद होत आहे. शेवटचा बॉल जो डिलिव्हर केला गेला तो अंपायर्स कॉल होता. व्हाईट बॉल चेक केला गेला आणि टीव्ही अंपायर्स कडनं निर्णय येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. ही धाव मात्र महत्वाची असेल, कारण अंतिम सामना आपण खेळतोय, ग्रँड फिनाले आपण खेळतोय. अंतिम सामना असो किंवा कुठलाही सामना असो, प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू फार महत्वाचा असतो. चला ग्रँड फिनाले पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे बॉलिंग ट्रॅकवर. अथर्व ऑन स्ट्राइक 27 धावांवर बॅटिंग करताय. ऑन साइडला क्या बात आहे, अगदी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सूचना असेल मित्रांनो सर्व उपस्थितांसाठी, प्रेक्षकांसाठी. काल महिलांच्या क्रिकेट मॅचेसमध्ये एक आमची लहानगी इथे उपस्थित झाली होती आपल्या आई बरोबर. प्रिशा मुसळे या लहानगीच्या कथ्थक कला प्रक्रियेतील पायामध्ये बांधले जाणारे घुंगरू ते राहून गेलेत. उपस्थित प्रेक्षकांपैकी कोणाला ते घुंगरू मिळाले असतील ते कृपया आपण समालोचन कक्षामध्ये जमा करावे. महत्त्वाची सूचना यासाठी असेल की ते घुंगरू त्यांच्या गुरूंनी त्यांना गिफ्ट केले, आशीर्वाद स्वरूपात ते दिले गेलेत. तर ते घुंगरू त्यांच्यासाठी निश्चितच फार महत्त्वाचे आहेत.
कुणाला मिळाले असतील तर कृपया समालोचन कक्षामध्ये आयोजकांकडे ते जमा करावे. आपल्याला अगदी अंतःकरणापासून विनंती असेल, कारण ते घुंगरू किती महत्त्वाचे आहेत आपल्या सर्वांना देखील त्याचं ज्ञान असेल, तर आपल्याला विनंती असेल कृपया घुंगरू आपल्याला कुणाला मिळाले असतील तर समालोचन कक्षामध्ये आणून घ्यावेत. धन्यवाद. थँक्यू. धावफलक 4 षटकांची समाप्ती झालीत आणि अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी टीम NSF या संघाला अंतिम सामना आणि NSF संघाला ही फायनल जिंकण्यासाठी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी 24 बॉल 65 धावांची आवश्यकता. 24 बॉल 65 धावा. तर लगेचच प्राइज येते. सन्माननीय शरद शिंदे यांच्या वतीनं लक्ष्मण महारा तुमच्यासाठी लगेचच प्राइज येते. सलग 3 षटकार यासाठी शरद शिंदे यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक. चला बॅड लाईट वाढत चालली आहे. विनंती असेल लक्ष्मण महारा थोडी घाई करा, स्पीडअप करा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. टीम NSF सन्माननीय अझरबाई शेख यांचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. नीलधारा सोशल फाउंडेशन अझरबाई शेख यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला येलो जर्सी अगदी चेन्नई सुपर किंग संघाची आठवण करून देणारा ड्रेस कोड आपण बघताय. सन्माननीय सुधाकर मोरे सरांचा हा संघ तो क्षेत्ररक्षण करतोय. दावा डिपेंड करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न केला जाईल. इन फॉर्म बॅडर, वन मॅन आर्मी ऑन स्ट्राईक लक्ष्मण महारा. बंटी दागतोडे आणि ओम वाघ यांच्याकडनं देखील प्राइज येते. समर्थ सपकाळ यांनी जर लक्ष्मण महाराची विकेट घेतली तर या दोघांच्या वतीनं 501 रुपयांचं कॅश प्राइज. थँक्यू. दोनही संघांना या सेकंड इनिंगसाठी दुसऱ्या डावासाठी खूप खूप शुभेच्छा. चला सामना सुरू होतोय. प्राइज येत आहे. सामना सुरू होतोय. मिस्टर इथे हवेत. लक्ष्मण महारा आउट. माय गुडनेस. या स्पर्धेतला सर्वात मोठा उलटफेर. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं. इनफॉर्म बॅटर लक्ष्मण महारा गोल्डन डकचं शिकार ठरताय. अगदी पहिल्या चेंडूवर NSF संघाला या स्पर्धेतला सर्वात मोठा धक्का. अंतिम सामन्यामध्ये 65 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. तो प्रयत्न इथे फसतोय आणि कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एक सोपा झेल तिथे टिपला जातोय. इनफॉर्म बॅटर लक्ष्मण महारा शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन. नवीन बॅटर आलेत. सुजित पांडियन आलेत. सुजित पांड्यान देखील लेदर बॉल, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक जानामाना खेळाडू. सरळ बॅटने जास्तीत जास्त फटकेबाजी करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पहिल्या विकेटचं जरी पतन झालं असेल मात्र सुजित आलेत. ओ इथे, ओ माय गुडनेस, दुसरा विकेट. काय गोलंदाजी करतोय डीजे.
अगदी लक्ष्मण महारा बाद झालेत, सुजित बाद झालेत की लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेल शांत बसायला मी काही संत नाही. नवीन बॅटर आलेत. या दरम्यान लॉफ्ट केलाय. ओ जेल सुटलाय. विकेट हॅट्रिकची संधी ते मिस करताय. मात्र आउटस्टँडिंग एफर्ट्स, सुपर एफर्ट्स. या दरम्यान अत्यंत महत्त्वाचं शुभागमन व्हीआयपी डायसवर मुख्य मंचावर झालंय. आमचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सरचिटणीस समीर रट्टे सर यांचं मुख्य मंचावर आगमन झालंय. समीर सर, आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. तिसऱ्या बॉलवर देखील विकेटची संधी होती, मात्र जेल जरी सुटला असेल मात्र कौतुक असेल या फिल्डरचं. इथे ओ जेल सुटलाय. बाप रे बाप. प्रत्येक बॉलवर इथे संधी निर्माण होते, मात्र त्या संधीची माती केली जाते. करा फील्ड. पहिले 2 चेंडू 2 विकेट, मात्र पुढच्या 2 चेंडूवर 2 सोपे झेल इथे ड्रॉप होत आहे. संधी आयुष्यामध्ये ज्याला मिळत असेल तो नशीबवान. संधी निर्माण करतो तो बलवान आणि संधीचं सोनं करतो तो महान. इथे मात्र संधीची माती केली जाते. या दरम्यान अत्यंत महत्त्वाचं शुभ आगमन मैदानावर झालंय. या नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दशरथ अप्पा पाटील यांचं इथे शुभ आगमन झालंय. आम्ही आदरणीय अप्पांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करेल मुख्य मंचावर आपण यावं. चांगला बॉल समर्थ सपकाळ. इथे अगदी वेगानं चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. एक चांगला बॉल बघायला मिळाला. पहिलं षटक जे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूमध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 गडीबाद 5 धाबा. तेजस गांगुर्डे तुमच्यासाठी देखील कॅश प्राइज येते 500 रुपयांचं. डॉक्टर चेतन पाटील यांच्याकडनं तुमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. फुलटाज उडवलाय. जबरदस्त प्रहार. षटकार 4. इथे हा चौकार येतोय. धावफलक जाऊन पोहोचेल. 65 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद 9 धावा आणि आता शेवटचे 18 चेंडू सामना आणि स्पर्धा जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता. इथे प्राइज येत आहे. नितेश यादव तुमच्यासाठी प्राइज असेल. तुम्ही जर ॲज अ बॅटर ही स्पर्धा इथे जिंकून देत असाल, हा सामना जिंकून देत असाल, तर सन्माननीय सागरजी निगळ यांच्या वतीने तुम्हाला तब्बल 11,000 रुपये रकमेचं कॅश प्राइज असेल सन्माननीय सागरजी निगळ यांच्या वतीनं. अगदी नितेश यादव की भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक संवाद आहे, विचार आहे की दाव पर सब कुछ लग चुका है, अब रुक नहीं सकते, कट सकते हैं मगर झुक नहीं सकते. नितेश यादव याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. फटका फसलाय हवेत हवेत, मात्र नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. संधी असेल धावबाद करण्याची, मात्र इथेही देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला पॉपिंग क्रीज मध्ये अगदी वेगाने पोहोचताय बॅटर. 2 धावा येतील. धावफलक 2 ने पुढे जाईल.
1.1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 2 गडी बाद 11 धावा धावपल करावं लागताय आणि शेवटचे 17 बॉल धावा करायच्या. हा सामना आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी टीम NSF संघाला तब्बल 54 धावा. 17 बॉल 54 धावा, 54 धावा 17 बॉल. असंख्य अगणित प्रेक्षक, अगदी ही गर्दी नाहीये, ही दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण बघतोय. क्रिकेटचं प्रचंड ज्ञान नॉलेज असणारा एक मॅच्युअर्ड ऑडियन्स आपण या मैदानावर बघतोय. पंच इथे डिसिजन देतील आपल्या स्टाईल. यस, इट्स अ व्हाईट बॉल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एकंदर धाव मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलक 12, 2 गडी बाद 12. ऑन साइडला अगदी पूल करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकापासून अगदी वेगानं, नाका आणि कानापासून वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतो. विकेटच्या मागच्या बाजूला चेंडूला गॅदर केला गेला आणि निश्चितच गोलंदाजाच्या माध्यमातून, बॉलच्या माध्यमातून हा मेसेज गेला असेल की टायगर अभी जिंदा आहे, की आतून मी आहे. हा मेसेज गोलंदाज बॅट्समनला देत असेल. यावेळेस बॅक ऑफ द लेंथ हाफ ट्रॅकर, आखूड टप्प्याचा चेंडू. आपल्या स्टाईलनं इथे पुण्याचे मायकल डान्सिंग अंपायर डिसिजन देत आहे. इट्स अ व्हाईट बॉल. प्राइज देत आहे गौरव गांगुर्डे यांच्या वतीनं. सागर, तुमच्यासाठी असेल प्राइज. सागर, ज्यावेळेस खेळायला स्ट्राईकवर येतील त्यावेळेस ते प्राइज आपण अनाऊन्स करू. धावफलक 13, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, हवेत खेळून काढलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, मात्र आहे तिथे प्रोटेक्शन बघायला मिळालं. चांगला रिटर्न देखील अगदी बाउंड्री लाईन वरनं केला जातोय. सिंगल असेल या चेंडूवर. फक्त 65 धावांचा पाठलाग करत असताना आता टीम NSF संघ जाऊन पोहोचतोय. 1.3 षटकानंतर 2 गडी बाद 14 धावा. समीकरण आता बनतं या सामन्याचं, या अंतिम सामन्याचं. 15 बॉल 51 रन, 15 बॉल 51 रन धावा आणि चेंडू यातलं अंतर आता वाढत चाललंय. प्राइज येतोय इथे, चौकार येतोय सागर गुंजालच्या बॅट. सांगतो सन्माननीय योगेशजी गांगुर्डे यांच्या वतीनं प्राइज देते. सागर, तुमच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये. त्यानंतर षटकारांची हॅट्रिक तुम्ही घेत असाल तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी गौरव गांगुर्डे यांच्या वतीनं देखील 5001 रुपयांचं फार मोठ्या रकमेचं पारितोषिक तुमच्यासाठी इथे जाहीर केलं जातंय. मॅच खेळा, एन्जॉय करा आणि पैसे देखील कमवा. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली कन्सेप्ट आपल्याला बघायला मिळते. इट्स अ नॉन प्लेबल डाऊन द लेग व्हाईट बॉल पुन्हा एकदा बघायला मिळतोय. अवंतर धाव मिळेल. अगदी अनोख्या पद्धतीने पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धाव मिळेल एक अवंतर. धावफलक 1.4 षटकानंतर 2 गडी बाद 19 धावा. खेळून काढलाय हो इथे बॅकवर्ड पॉइंट. अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो चान्स. इथे फिल्डरचे प्रयत्न पडताय कमी. एक लाजवाब स्ट्रोक येतोय, चौकार येतोय. धावफलक 23, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आता बनेल 13 चेंडू धावा करायच्या 42. ऑन साइडला सागरने फेकून दिलाय, मात्र आहे तिथे फिल्डर. झेल सुटतोय. एक लाईफ मिळेल, जीवनदान मिळेल. मित्रांनो, क्रिकेट स्थानिक असो वा आंतरराष्ट्रीय, ज्या वेळेस बॅट्समनचा झेल सुटलाय ना त्यावेळेस त्या बॅट्समनने कमबॅक केलंय आणि विपक्ष संघाला प्रचंड उपद्रव केलाय. यावेळेस सागर मैदानावर काय करतो हे बघणं फार इंटरेस्टिंग असेल, महत्वाचं असेल. फिलहाल जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद 24 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या टीम NSF संघाला 41 धावा.
या दरम्यान प्राइज येते सीता सागर वैष्णव यांच्या वतीनं बॉलर तुमच्यासाठी प्राइज असेल. तुम्ही जर एक विकेट घेत असाल तर तुमच्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल. थोडंसं घाई करा प्लीज. थोडंसं बॅड लाईट होत आहे तर ते घाई करा. मित्रांनो, सूर्यास्त आपण बघतोय, सूर्यदेवता अस्ताला जात आहे. मात्र आयुष्यामध्ये ज्यावेळेस सूर्योदय होतो ना, प्रत्येक दिवस तुम्हाला एक संधी घेऊन येतो आणि सूर्यास्त होत असताना तुम्हाला तो दिवस अनुभव देऊन जात असतो. तर हा अनुभव निश्चितच याही पुढे धावफलक 12 बॉल 41 धावांची आवश्यकता. चला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्याला संघाला विनंती असेल, कृपया आपण थोडासा टाइमपास कमी करा, वेळ वाचवा. लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू. सागर गुंजाळ यांच्यासाठी पुन्हा एकदा प्राइज येते. धावफलक 25 योगेशजी गांगुर्डे साहेब यांच्या वतीनं प्राइज असेल सागर तुमच्यासाठी. षटकारांची हॅट्रिक होत असेल तर तुमच्यासाठी 1100 रुपये. ठीक आहे. गौरव गांगुर्डे यांच्याकडनं देखील सागर तुमच्या षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5000 रुपये. धावफलक 26 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण आता बनेल 10 बॉल 39 रन. ऐतिहासिक अगदी अभूतपूर्व आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय. उपस्थिती जर आपण बघत असाल ना, एखाद्या राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनालाही लाजवेल या पद्धतीची प्रचंड उपस्थिती आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघतोय. आलेल्या प्रत्येक आमच्या क्रिकेट रसिकाचं, प्रेक्षक राजाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अत्यंत बहुमूल्य अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी खर्च करताय, या अंतिम सामन्यासाठी आपण खर्च करताय. मित्रांनो, वेळेची किंमत होऊ शकत नाही, कारण तुम्ही आयुष्यातनं आपल्या गेलेलं शरीर परत कमवू शकाल, गेलेला पैसा परत कमवू शकाल, अगदी आपल्या आयुष्यातनं गेलेली आपली मैत्रीण कमवू शकाल, मात्र गेलेली वेळ तुम्ही कमवू शकणार नाही. ही वेळ तुम्ही या आयोजन समितीसाठी खर्च करताय, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. प्राइज येते 2100 रुपयांचं सन्मान्य संतोषजी काळे यांच्या वतीनं. महत्वाचं या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो, आपण मैदानाच्या समोरच्या बाजूला बघू शकाल, लॉंगवा क्षेत्रामध्ये अत्यंत भव्य असे प्रेक्षक स्टँड आपण बघतोय. आदरणीय नाशिक पश्चिम विधानसभा परिक्षेत्राच्या आमच्या लाडक्या दमदार आमदार, कार्यक्षम कार्यकुशल आमदार आदरणीय सीमाताई महेश हिरे यांच्या अथक प्रयत्नातनं, विशेष प्रयत्नातनं प्रेक्षकांची फार उत्तम व्यवस्था. आता सध्याच्या घडीला उन्हाळा चाललाय, या अत्यंत कडक उन्हामध्ये बसण्याची फार चांगली व्यवस्था जी प्रेक्षकांसाठी केली ती आदरणीय हिरे मॅडम यांच्या माध्यमातून केली गेली. तर निश्चितच मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय सीमाताई हिरे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या दरम्यान तगडा प्रहार, चेंडूला फेकून दिलंय अगदी सीमारेषेजवळ, मात्र झेल ड्रॉप होतोय. आपण यानंतर लगेचच लोकार्पण सोहळा तिकडे देखील आपण कंटिन्यू करणार आहोत. या दरम्यान सातपूर भीम उत्सव समितीचे सन्मान्य संतोषजी काळे सर यांच्या वतीनं देखील सलग 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर करतोय. धावफलक आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35 धावा, शेवटचे 6 बॉल शिल्लक, धावा करायच्या त्या 30 धावा. होईल अशक्य नाहीये, अगदी फाईट करावी लागेल. 2007 T20 विश्वकप मध्ये युवराज सिंगने मारलेले ब्रॉडच्या गोलंदाजीवर मारलेले 6 षटकार आज आठवत आहे. हर्षल गिब्सने मारलेले 6 षटकार, प्रथम श्रेणी सामन्यामध्ये रवी शास्त्री यांनी मारलेले 6 षटकार आपण आठवतोय.
आज गरज असेल या अत्यंत महत्वाच्या क्षणी इथे नितेश यादव सागर गुंजाळ यांना, सागर गुंजाळ यांच्यासाठी फार मोठ्या रकमेचे प्राइज येत आहे. सोबतच सन्मान्य सागरजी निगळ यांच्या वतीनं तब्बल 11,000 रुपये रकमेचं प्राइज असेल नितेश तुमच्यासाठी. मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण आता सागरला बघतोय की सागर गुंजाळ अगदी जबरदस्त फटकेबाजीसाठी ओळखला जातो सागर. गौरव गांगुर्डे यांच्या वतीनं षटकारांच्या हॅट्रिकसाठी सागर तुमच्यासाठी 5,000 रुपये असतील. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 1,00,000 रुपये. आणखी एक प्राइज येते सातपूर गुढीपाडवा उत्सव आयोजन समितीच्या वतीनं जो संघ हा अंतिम सामना जिंकेल त्या संघाला सातपूर गुढीपाडवा आयोजन समितीच्या वतीनं तब्बल 2,100 रुपये रकमेचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय जबरदस्त आयोजन, काय जबरदस्त नियोजन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघतोय. मला उपस्थितांनाही सांगायला आवडेल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी, इट्स अ व्हाईट बॉल. या स्पर्धेच्या निमित्तानं आणि लोकार्पण सोहळ्याच्या 2 प्रेक्षक स्टँड आपण बघतोय. स्वामी विवेकानंद पवेलियन असेल, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस हे पवेलियन असेल. हे दोन्ही जे व्यक्तिमत्व आहेत ना, निश्चितच आपल्या सर्व प्रचंड आदरणीय, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगदी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी, अगदी जय हिंदचा नारा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. त्यानंतर अगदी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या पद्धतीची घोषणा. आणि अगदी अमेरिकेतील शिकागोमध्ये ज्यावेळेस जागतिक धर्म परिषद भरली होती त्यावेळेस हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करत असताना अगदी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या पद्धतीने भाषणाची सुरुवात करून सगळ्यांनाच प्रभावित करणारं आपले सर्वांचे आदरणीय स्वामी विवेकानंद या 2 मान्यवर, या 2 स्वातंत्र्य सेनानींच्या नावाने हे प्रेक्षक स्टँड इथे उभे केलं जात आहे. ज्या पद्धतीने या दोन्ही महापुरुषांची नावं निवडलीत तर निश्चितच हॅट्स ऑफ असेल आमच्या ताईंना. फुल टॉस तडाका, इट्स आउट ऑफ द पार्क. येस, धावफलक 4 बॉल 19. मित्रांनो, सामना संपलेला नाही अजून. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या रह गई कमी खुद में, उसे देखो और सुधार करो. सफल अगर तुम्हें होना है, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष किए बिना मैदान ना छोड़ो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लॉफ्ट केलाय सागर, व्हाट अ शॉट. इट्स आउट, 4 रन्स 1 बाउंस. वतीनं बॅट्समन साठी, बरोबर नितीन भाऊ, बॅट्समन साठी तब्बल 1,001 रुपयांचं कॅश. हा यस, सामना जिंकून दिला तर नितीनजी बागकर यांच्या वतीनं 1,001 रुपयांचं पारितोषिक असेल. आता समीकरण बनतं या सामन्याचं 3 बॉल 15 रन. सामना संपलेला नाहीये. सागर ऑन इज फायर नाव. हो, इथे बॉल निघाला अगदी वेगानं. ओ सीमारेषे पार. निक्सन आहेत. अगदी पुण्याचे निक्सन हे दुसरे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर तिसरे पंच जे लाल जर्सीमध्ये आपण बघतोय ते सातपूर शहरातील आहेत, स्थानिक आहेत. मात्र त्यांना देखील भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील ॲज अ डान्सिंग अंपायर म्हणून. तर 2 बॉल 11 रन. अगदी पानी से नहाने वाले लिबास बदलते हैं और पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं. 2 बॉल 11 रन. ओ
सुधाकर मोरे सर. मित्रांनो, जे गोलंदाज आपण बघताय ना बॉलिंग ट्रॅकवर, मी पुन्हा एकदा सांगेल की 52 वर्षाचा तरुण म्हणजे सुधाकर मोरे सर गोलंदाजी मार्कवर. अगदी तरुणांनाही लाजवेल या पद्धतीचं प्रदर्शन एक्झिबिशन राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी नव्या खेळाडूंना सोबत घेत कुठलाही खेळाडू स्टार नाही या संघामध्ये, मात्र ज्या पद्धतीची अप्रतिम स्वप्नवत कामगिरी केली ना या संघानं, अगदी हॅट्स ऑफ. निश्चितच या संपूर्ण संघाचं कौतुक असेल. शेवटचा बॉल मित्रांनो. यानंतर लगेचच आपण समोरच्या बाजूला जे प्रेक्षकांसाठी बसण्याची फार चांगली जी व्यवस्था केली गेली आहे, निर्णय येतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू. आमचे तिसरे पंच टीव्ही अंपायर आदित्य कापसे सर, आमचे दोन्ही गेस्ट अंपायर्स, डान्सिंग अंपायर्स. अगदी ही स्पर्धा जी प्रचंड यशस्वी होत आहे ना, या दोन्ही अंपायरचा देखील फार मोठा रोल राहिलाय. मी सर्वांना उपस्थितांना विनंती करेल, एकदा मनोज तांबे सर, जान्हवीताई, अजरबाई सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅलो. अंतिम बॉल या पर्वातील शेवटचा बॉल. सातपूर प्रीमियर लीग आणि विजेता आहे सर एव्हेंजर्स, द चॅम्पियन ऑफ सर एव्हेंजर्स. हॅलो. हॅलो. सर्व आयोजकांना विनंती, खुर्च्या व्यासपीठासमोर आणाव्या. विनंती, सगळ्या खुर्च्या. हॅलो. लगेचच आपण उद्घाटनाचा कार्यक्रम करतो आहोत. सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. स्वामी विवेकानंद पॅव्हेलियन आणि आपलं नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हेलियनचं उद्घाटन होतंय. एकदा जोरात सगळ्या खेळाडूंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. भारत माता की. मस्त सामना रंगला होता आणि एकदा संदीप बोराडेंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अति उत्कृष्ट समालोचन. बोराडेंसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. की जसं वाटलं की मुंबई, पुणे, दिल्लीला मराठीमध्ये समालोचन जे छान पद्धतीने केलं जातं आणि तोच प्रत्यक्ष अनुभव आपल्याला संदीपजी बोराडेंच्या समालोचनातून आलेला आहे. विविध क्षेत्रातील, सातपूर परिसरातील सर्वच मान्यवर इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि लगेचच सर्व मान्यवरांना आणि आमदार सीमाताई हिरे यांना मी विनंती करणार आहे की आज आपण सातपूर